जय शिवराय, जय भीम, जय लवजी। आज आपण सर्व भारतीय 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि या आजच्या 78व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर देशाचे शेठजी यांनी 97 मिनिटं भाषण केली। किती? 97 मिनिट। आणि मला जसं कळतं 1947 पासून देश स्वातंत्र्य झाल्यापासून मी पंडित जवाहरलाल नेहरूंची भाषणं ऐकलीत, त्याच्यानंतर इंदिरा गांधींची ऐकली, राजीव गांधींची ऐकलीत, चंद्रशेखरांची ऐकलेली आहेत, व्ही पी सिंगांची ऐकलेली आहेत, वाजपेयी साहेबांची ऐकलेली आहेत आणि आता हे नरेंद्र मोदींचं भाषण। म्हणजे ते भाषण त्यांना देशाला संबोधित करायचं हो। आज मी देशासाठी ह्या 10 वर्षात काय केलं आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात मी काय करेल हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं। लाईट, वीज ह्या गोष्टी ते कोणी आले तरी करतच होतं। तुम्ही येऊन काय फार मोठा तीर नाही मारलेला तो, पण आपण देशाच्यासाठी काय काय करणार आहोत हे तुम्ही सांगितलंच नाही। पण तुम्ही काय करत बसले माहिती का? तुम्ही जसं तुमच्या भारतीय जनता पार्टीचं एखाद्या पक्षाचा सभा असेल त्या सभेसारखं तुम्ही तुमचे भाषण केलं ते, आणि हे देशाला म्हणजे लागू होत नाही। अहो, आज देश स्वातंत्र्य झालेला आहे आपला, त्याच्यामुळं आपण ह्याचा विचार करा की आपण देशाला काय देणार आहोत आणि काय दिले हे तुम्ही पहिले देशवासियांना सगळ्यांना सांगा। तुम्ही आता तुमच्यामध्ये तुम्ही ती मुख्यमंत्री लाडकी बहीण काढली, ती फेल गेली। तुमच्या लोकांनी सांगितले ही चालणार नाही, फक्त इलेक्शनसारखं आहे। म्हणजे जसं तुम्ही जेव्हा 2014ला तुम्ही आलात त्यावेळेस जसे तुम्ही वादे केले 15 लाख देणार, कर्ज माफ करणार इकडं, आणि हे जेव्हा अमित शहांना विचारते म्हटलं हे राजकीय जुमला आहे, हे फक्त इलेक्शनपुरतं घ्यायचं असतं, त्याच्या एवढं जास्त मनावर घ्यायचं नसतं। म्हणजे आता हेच आमचे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब आता हेच करत आहेत। ते खोटं बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत, अजितदादा खोटं बोलत आहेत, पण माझ्या माय बाय गोप गरीब जनतेला, दलिताला, मागासवर्गीयाला, आदिवासीला, अल्पसंख्याकाला आपण काय देऊ शकता हे सांगायचं होतं। पण तुम्ही काय, तुमचे नेहमीची स्टाईल आहे, तुम्ही कुठली गोष्ट ही फक्त राजकारण आणि स्वार्थ एवढंच बघता। त्यामुळे माझ्या गोरगरीब दलित जनतेला, माझ्या मायबापाला मी विनंती करतो की येणारी जी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे, आपण सर्वांनी एकत्र येऊन एका दिलाने येऊन महाविकास आघाडीचा कुठेही उमेदवार असेल त्याला भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचे, आणि आपल्याला या महाराष्ट्रामध्ये चांगलं सुशासन आणायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीला यावेळेस निवडून द्यावं लागेल, लक्षात ठेवा। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।